जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलाद नबीच्या जुलूसवर नजर ठेवण्यासाठी यंदा नंदुरबार पोलीस दलाने अत्याधुनिक अशा Q6 ड्रोनचा वापर केला आहे। सामान्य ड्रोनपेक्षा उच्च क्षमतेचा आणि अतिसूक्ष्म गोष्टी टिपणारा हा ड्रोन जवळपास 60 लाख किंमतीचा असून यामार्फत पोलीस दलाने दोन्ही धार्मिक मिरवणुकींवर नजर ठेवत पोलीस दलाचे काम सोयीस्कर केले आहे। दंगलीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये गतवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर निघालेल्या ईद मिलादच्या मिरवणुकीत दगडफेक होऊन दंगल उसळली होती। यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत दंगल नियंत्रित केली होती। मात्र त्यानंतर यंदा पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलादच्या जुलूस यांच्या अनुषंगाने चोख बंदोबस्त तैनात करत या दोन्ही मिरवणुकींच्या बारीक घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी आधुनिकतेची कास धरत अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला आहे। नंदुरबार पोलीस दलाने पहिल्यांदाच जिल्ह्यात Q6 या अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून दोन्ही मिरवणुकींवर निगराणी ठेवली आहे। इंटेलिजन्ससाठी वापरला जाणार ड्रोनची क्षमता जास्त असून 5 किलोपेक्षा याच वजन कमी असून जवळपास 7 ते 10 किलोमीटर पर्यंत उडण्याची याची क्षमता आहे। जवळपास 1 तासांचा बॅटरी बॅकअप असलेल्या या ड्रोनची 60 लाख रुपये इतकी किंमत असून या ड्रोनमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दिवसासोबतच रात्री देखील स्पष्ट चित्रीकरण झाल्याचे दिसून आले। शहरातील मध्यवर्ती भागातून हा ड्रोन उडवत पोलीस दलाने संपूर्ण मिरवणुकीवर स्वतः पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मॉनिटरिंग केल्याचे दिसून आले। विशेष म्हणजे हा ड्रोन अँटोमोडवर देखील कार्यरत राहत असून हवामान, पाऊस किंवा इतर कारणांनी संपर्क तुटल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात हा पुन्हा आपल्या कार्यस्थळासोबत संपर्क करतो किंवा ज्या जागेवरून याने उडाण घेतले त्या जागेवर हा पुन्हा लँड होतो। या ड्रोनद्वारे टेहाळणी करून पोलीस दलाने पहिल्यांदाच अत्याधुनिकतेची कास धरल्याचे दिसून आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महाराष्ट्र चला जाएगा। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। यावर्षी गणेश उत्सव त्याचबरोबर ईद मिलादुन्नबीची जे मिरवणूक होती त्यांना टेक्नॉलॉजीचे माध्यमातून मॉनिटर करण्याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक हायटेक ड्रोनचा वापर करण्यात आला। त्या कंपनीने या आपल्या जिल्ह्याचे घटकाला संपर्क केला होता। त्या अनुषंगाने त्याची जी कॅपेबिलिटी आहे ते लाईव्ह बघण्याकरिता आपण त्याच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दोन्ही दिवशी म्हणजे श्री गणेश उत्सव, अनंत चतुर्दशीची मिरवणूक त्याचबरोबर ईद मिलादुन्नबीची जुलूस या दोन्ही दिवशी आपण त्या ड्रोनला आपण वापरले। अतिशय हायटेक हा असा ड्रोन होता ज्याची कॅपेबिलिटी आणि रेंज 10 किलोमीटर आहे
आणि ज्याच्या फ्लाइंग टाइम मोठ्या प्रमाणात जे नॉर्मल ड्रोन्स असतात त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि जे क्वालिटी ऑफ पिक्चर आहे ते सुद्धा खूप चांगली आहे. तर त्या कंपनीचे जे काही ड्रोन आहे ते आता नंदुरबार जिल्हा घटकाकरिता खरेदी करण्याकरिता आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि या दोन्ही दिवशी जे ड्रोनचा वापर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था राबवण्याकरिता त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल व सर्व प्रकारची गोष्टींवर लक्ष देण्याकरिता अतिशय त्याचा फायदा झालेला होता.